तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर उसल. श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे डोंगरगण येथील गणपतराव मते पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे बक्षीस वितरण व वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडले. श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे डोंगरगण येथील गणपतराव मते पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे बक्षीस वितरण व वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे जैन धर्मगुरू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उमेश पनाळे, जालिंदर कदम, महेश भराडिया, संभाजी पवार, मंगलताई कदम, भाऊसाहेब कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर जैन धर्मगुरूंनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद रूपी भेटवस्तू दिल्या. ज्ञानांजनशलाकया नेत्रमुन्मीलितं येन
तस्मै श्री गुरुवे नमः। एक माता पिता थे, उनके एक बच्चा था, 4 साल का था वो बच्चा। माता पिता को ऐसी इच्छा थी कि मेरा बच्चा सबसे बड़ा तरवैया बने। हैं आपके माता पिता की इच्छा होती है नहीं कि मेरी लड़की डॉक्टर बने, मेरी लड़की सीए बने, हाँ मेरा लड़का एडवोकेट बने। हैं आप भी भावना रखते हैं ना कि मेरे को बड़े होकर के ऐसा एक अच्छा बनना है जिसके द्वारा मैं लोगों की सेवा कर सकूं। तो उस माता पिता की इच्छा थी कि मेरा बेटा सबसे बड़ा तरवैया बने। इसके लिए उसको छोटी उम्र में जो स्विमिंग क्लास जहाँ चलते हैं वहाँ उसको लेकर के गए, और वहाँ लेकर के गए तब वो बच्चा तो इतना बड़ा तालाब को देख कर के घबरा गया। लेकिन वहाँ स्विमिंग क्लास के अंदर जो टीचर थे, आपको टीचर सिखाते हैं ना, इसी तरह से वहाँ भी एक टीचर सब सिखाता था, कैसे करना, कैसे तैरना, वो सब सिखाता था। तो सबसे पहले टीचर ने बोला, वहाँ 4 एक्शन सिखाई जाती थी। कितनी एक्शन? 4 एक्शन। पहले नंबर में जब टीचर बोलता है कि एक्शन नंबर 1, क्या बोलता है? एक्शन नंबर 1। आपको भी बोलता है, जब मैं बोलता हूँ एक्शन नंबर 1 तो हाथ जोड़ के बैठने का, क्या करने का? एक्शन नंबर 1। फिर तो सब लड़के जाकर के जो बड़े बड़े ड्रम होते हैं प्लास्टिक के, वो वहाँ जाते हैं सब बच्चे। और जब टीचर बोलता है एक्शन नंबर 2, तब सब लड़के अपनी वो छाती के पीछे, छाती के आगे वो ड्रम होता है वो बांध देते सब लोग। फिर 2 एक्शन हो गई। फिर बोलता है तो आपको दूसरी एक्शन में हाथ, पहली एक्शन में हाथ जोड़ने का, तीसरी एक्शन में टट्टार बेचने का, एकदम झुक करके नहीं, बराबर। और फिर उस टीचर ने बोला, जब एक्शन नंबर में 3 बोलूँ तब आपको सबको वो तालाब है, तालाब के किनारे पर आ जाने का। जब टीचर ने बोला कि एक्शन नंबर 3, तो सब लोग वो वहाँ पर आ गए तालाब के किनारे पर। और टीचर ने बोला कि जब मैं एक्शन नंबर 4 बोलूं तब आपको सबको इस तालाब के अंदर डुबकी लगाना है और हाथ पैर को हिलाना है। सभी लड़के आ गए तालाब के किनारे, और सर ने बोला रेडी सावधान, आपको बोलते हैं सब। तब उस समय बोला एक्शन नंबर 4, तो सभी लड़के तालाब के अंदर कूद पड़े। लेकिन जो माता पिता अपने छोटे बच्चे को वहाँ लेकर के आए थे, वो तो इतना बड़ा तालाब को देख करके रोने लगा। क्या करा? रोने लगा, मुझे ऐसा नहीं करना है। और वो रोते रोते उसको वापस घर पे लेके गए। लेकिन उनके मम्मी पापा की इच्छा क्या थी कि मेरे लड़के को सबसे बड़ा तरवैया बनाना है। क्या बनाना है? लेकिन दूसरे दिन वापस उसके माता पिता उसको लेके आए। दूसरे दिन भी ऐसा हुआ, 3 एक्शन करता है लेकिन चौथी एक्शन करता नहीं है, और वापस तालाब को देख करके वो रोने लगता है, मम्मी मम्मी मुझे इस तालाब में नहीं पड़ता है, मैं डूब के मर जाऊँ तो। इस तरह से 1 दिन, 2 दिन, 3 दिन ऐसे करते करते कितने दिन हुए? 5 दिन हो गए। और जब 5वां दिन आया तब तो टीचर ने बोल दिया कि आप चिंता मत करो, हाँ आप उस लड़के को यहाँ रख करके आप चले जाना, आप बैठना हो तो बैठना, लेकिन जब मैं एक्शन नंबर 1 बोलूँगा तब सब लोग वो ड्रम बांधेंगे। एक्शन नंबर 2 ड्रम के पास जाएंगे, एक्शन नंबर 2 बोलूँगा तो सब ड्रम छाती पर बांधेंगे, और एक्शन नंबर 3 बोलूँगा तब सब तालाब के किनारे पर आ जाएंगे, और एक्शन नंबर 4 बोलूँगा तब सब लड़के लाइन से खड़े होंगे और मैं उस लड़के के पीछे खड़ा होऊंगा। और जैसा ही मैं एक्शन नंबर 4 बोलूँगा सब लड़के तो डुबकी अंदर तालाब में गिर जाएंगे, लेकिन ये लड़का घबराएगा तो मैं उसको धक्का मार दूंगा। क्या करूँगा? धक्का मार, गिरने के बाद तो हर आदमी हाथ पैर हिलाना चालू कर देता है। और इस तरह से वो लड़का, छोटा लड़का था, इस तरह से महीना तक वो सीखते सीखते इतना बड़ा अच्छा तरवैया बन गया। और जब है आप लोगों की आज है ना गैदरिंग है, सब लोग अच्छा जो पढ़े हैं, अच्छे कार्यक्रम किए, उसके लिए आपको पारितोषिक देते हैं, आपको इनाम देते हैं। तो इस तरह से जब 4 महीने के बाद सभी बच्चों को इकट्ठा करने में आया और जब उनकी स्विमिंग की परीक्षा ली गई, तब जो बच्चा उस तालाब को देख करके घबराता था वो बच्चा सबसे फर्स्ट नंबर आया। कौन आया?
जो बच्चा तालाब को देख करके रोता था वही बच्चा सबसे फर्स्ट नंबर आया और उसको बुलाया गया कि भाई आओ तुम्हारा बहुमान करेंगे। हाँ? आपका भी बहुमान करते हैं ना। लेकिन वो बच्चा बहुत ही संस्कारी था, उसके माता पिता भी बहुत ही संस्कारी होते हैं। हाँ, बच्चों में संस्कार कब आते हैं? जब माता पिता घर के वडील जितने भी होते हैं उनके अंदर संस्कार होते हैं तो बच्चों में भी संस्कार आते हैं। आप लोग सुबह उठ के रोज अपने भगवान का नाम लेते हो? हाँ, अपने घर में भगवान है, माता पिता, हाँ, आई एन बाबा, उसको नमस्कार करते हो? हाँ, कितने लोग करते हैं? हाथ खड़े करो तो। बहुत कम लोग करते हैं। अच्छा, कोई बात नहीं, कल से सुबह उठ के आपके भगवान का नाम लेने का और सबके अपने माता पिता को नमस्कार करेंगे ना? बोलो, कल से कौन कौन करेंगे? हाथ खड़े करो। कल से अपने माता पिता को रोज सुबह उठ के नमस्कार करना, बराबर? बहुत अच्छा, धन्यवाद। तो उस लड़के को आगे बुलाया गया। उस लड़के का बहुत अच्छी ट्रॉफी से उसका बहुमान करने का था। तब उस लड़के ने बोला कि 1 मिनट ठहरो, आपके भी माता पिता यहाँ आए हुए हैं ना, बहुत सारे लड़के के, तो उसके भी माता पिता वहाँ उस समय उस समारोह के अंदर आए हुए थे। तब उस लड़के ने बोला सभा के अंदर कि भाई इस बहुमान का अधिकारी मैं नहीं हूँ। क्या बोला उसने? इस बहुमान का लेने का अधिकार मुझे नहीं है, इस बहुमान के अधिकारी मेरे माता पिता हैं। क्यों माता पिता है? कि मैं तो उस तालाब को देख करके घबरा जाता था, मुझे कोई स्विमिंग तैरने की इच्छा नहीं थी, लेकिन मेरे माता पिता की इच्छा थी और इस तरह से उनको मुझे भेजते रहे और इस कारण से मैं अच्छी तरह से तरवैया बन सका। इसलिए इस बहुमान के अधिकारी कौन है? और उसी समय उसने अपने माता पिता को वहाँ बुलाया और माता पिता को उस इनाम को उसको वितरण दिया। इस तरह से आप भी अपने माता पिता को आगे करना, माता पिताओं का आदर करना, शिक्षक जो भी पढ़ाते हैं उनका भी बहुमान करना, उनका भी आदर सत्कार करना। और इस तरह से विद्या हमेशा किससे शोभा देती है? विद्या विनयेन शोभते, सबसे बड़ा गुण है विनय। तो इस तरह से अपने जीवन के अंदर विनय लाना और माता सरस्वती की भी रोज भक्ति करना, क्योंकि ये पुस्तक है ना, वो भी सरस्वती का आसन क्या है, क्या मालूम है आपको? आप किसके ऊपर लिखते हैं? नोट पेन, हाँ, तो वो भी उसकी भी आसाधना नहीं होनी चाहिए। कभी कागज के ऊपर बैठने का नहीं, कागज को जलाने का नहीं, कागज में लेकर के नाश्ता नहीं करने का, उस पर अक्षर लिखे हुए होते हैं, तो वो ज्ञान है। इस तरह से वो सरस्वती है, तो सरस्वती की आसाधना जितनी अपन नहीं करेंगे तो अपने को विद्या, अपने को ज्ञान जल्दी चढ़ेगा। तो इस तरह से सभी अच्छी तरह से पढ़ करके आगे एक देश के अच्छे नागरिक बनना और देश की भक्ति, राष्ट्र की भक्ति, घर में माता पिता की भक्ती करके अपने जीवन को मंगल। आजच्या आपल्या कैलासवासी गणपतराव मते पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या बक्षीस वितरणाच्या आणि वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला खरं पत्रिकेत माझं नाव नाही आहे, पण मलाही सांगितलं आणि मी म्हटलं लहान मुलांच्या कार्यक्रमाला तुम्ही काय माझे काय मतदार नाहीत, काही दिवसांनी होताल, पण लहान मुलांच्या मध्ये त्यांना मुलांमध्ये येणं बसणं त्यांच्यात वावरणं मलाही आवडतं. म्हणून म्हटलं येताना 5 मिनटं थांबून जाऊ, मुलांना थोडीशी हितगुज करून जाऊ. पण जास्त लांबलचक मी काय भाषण देणार नाही, कारण की बहुतेक तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम पण आहेत का आत्ता, त्यामुळे मुलांना बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलं शाळेच्या ह्याच्यात मुलांना जास्त काय आवडत नाही लांबलचक पाहुण्यांनी भाषण दिलेलं. मी या निमित्तानं खरं आपल्या डोंगरगण मांजरसुंबा या दोन्ही गावातील मला वाटतं विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात जास्त करून, आणि परिसरातले देखील असते, आणि एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मुलांना शिक्षण देणारी संस्था म्हणून आपल्या शाळेचं नाव नावारूपाला आहे. भविष्यामध्ये देखील इथले विद्यार्थी, चांगले विद्यार्थी इथं घडवत आणि देशाच्या पातळीवरती चांगल्या पदावरती काम करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी काम करून या विद्यालयाचं देखील नावलौकिक वाढवताल अशी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि टाळ्या वाजवल्या म्हणजे भास्कर असंही असतो परत. आणि पुन्हा एकदा संस्थेचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की चांगलं काम या ठिकाणी इथं या संस्थेच्या माध्यमातून या भागामध्ये होतं आहे.
आणि अधिक जास्त काही न देता सर्व मुलांना तुमच्या भावी याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्ताने प्रथमतः आलेल्या सर्व पाहुण्यांचा आपण टाळ्या वाजवून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. आणि या कार्यक्रमात आपण या करणार आहोत. त्यानिमित्ताने या ठिकाणी आपल्या या आजच्या अध्यक्षस्थान श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठान संस्थेचे सचिव महेश शेठ भराडिया यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना आपणा सर्वांच्या वतीने विनंती करतो. कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना माझे सहकारी मत्ते सर यांनी दिली, त्यास मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठान डोंगरगण संचलित गणपतराव मते पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय डोंगरगण या विद्यालयाचं आज स्नेहसंमेलन आणि वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित उमेशजी पन्हाळे साहेब, शाखा प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोनगाव, या मांजरसुंबा गावच्या सरपंच सौ मंगलताई भाऊसाहेब कदम, डोंगरगणचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री बबनरावजी पटारे, मांजरसुंब्याचे व्हाईस चेअरमन तथा तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष इंद्रभानजी कदम, स्टेजवर उपस्थित असलेले मांजरसुंबा गावचे भाऊसाहेब कदम, पप्पूजी कदम, श्री वाघ साहेब, श्री अशोकजी चांदणे, किशोर काळे आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले विद्यालय हे अतिशय कमी काळात ज्यावेळेस महेश शेठ भराडिया सचिव साहेब आणि जालिंदर कदम साहेब यांच्याकडे संस्था टेकओव्हर झाल्यानंतर अतिशय कमी काळात प्रोग्रेस केलेला आहे. या शाळेचं व्यवस्थापन शेठजी आणि साहेबांकडं आल्यापासनं आम्ही अनेक प्रकारात अनेक स्पर्धेत सहभागी झालो. मी मागच्या 26 जानेवारीला उल्लेख केला होता, आजही उल्लेख करतोय की ह्या वर्षी कधी नव्हे इतके बक्षिसं आमच्या शाळेला मिळालेले आहे. चित्रकला इंटरमिजिएट स्पर्धा किंवा एलिमेंटरी स्पर्धा, ह्या दोन्ही स्पर्धा नाही परीक्षा, या दोन्ही परीक्षेत 100% निकाल लागला आणि अनेक विद्यार्थी ए श्रेणीत पास झालेले आहे. गणित विज्ञान प्रदर्शन सेंडीला झालं होतं. तालुका स्तरावर आमचा अभिषेक खित्री प्रथम क्रमांकाला, जिल्हा पातळीवर त्याची निवड झाली होती. स्वराज्याचा अमृत महोत्सव स्पर्धा शासनातर्फे घेतली गेली होती. तालुक्यातून स्वराज्याच्या अमृत महोत्सव स्पर्धेच्या चित्रकला स्पर्धेत तन्वी ठकाराम कदम ही दुसरी आली, तर भाषणामध्ये चित्रकलेत दुसरी आली, तर भाषणामध्ये संस्कृती आदिनाथ मते ही दुसरी आलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा पातळी खो खो स्पर्धेचं जे नेतृत्व होतं ते आमच्या शाळेने केलं होतं 14 वर्ष वयोगटाचं. त्याबरोबर रनर संघसुद्धा आमचाच ठरला होता. कबड्डीचे सामने तालुका पातळीवरचे अतिशय चांगल्या रीतीने आपल्या शाळेने घेतलेले, शिस्तबद्ध आणि चांगल्या रीतीने घेतलेले आहेत. या शाळेला अनेक गरजा आहेत. त्या गरजा बहुतांशी दात्यांनी पूर्ण केलेल्या आहे, परंतु आणखी काही गरजा ज्या आहेत त्या आपल्यासारख्या दात्यांकडून पूर्ण व्हाव्यात. जसं बेंचेस 200 बेंचेस LT कंपनीने दिले होते. सन फार्माने पाणी फिल्टर दिलं होतं. वॉशरूम खिडकी नूतनीकरण हे जे प्रकार आहे हे सगळा भाग कमिन्स कंपनीने दिलेला आहे. आता कलरचं कामसुद्धा कमिन्स कंपनी करणार आहेत. या विद्यालयात खेळाचं मैदान आहे. लॅपटॉप किंवा टॅब असे जे आहे हे किशोर काळे हा माजी विद्यार्थी याच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहे. CCTVचं काम चालू आहे. सागर चांदणेच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघ हा ती काम पूर्ण करू राहिला आहे. माझं एक मत आहे की CCTV माजी विद्यार्थी संघाने हे आमचं संपूर्ण काम करावं अशी एक माझी विनंती आहे. विद्युत रोधक यंत्र
ज्या विद्युतरोधक यंत्राने आमच्या शाळेच्या भोवताली 5 किलोमीटरवर कुठेही वीज पडणार नाही असं यंत्र संजयजी पटारे यांनी आमच्या विद्यालयाला दिलेलं आहे. आमचे मित्र संभाजी पवार सर प्राचार्य पिंपळगाव माळवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो. म्हणजे विविध स्पर्धेत विविध परीक्षेत आमचं विद्यालय अतिशय पुढं गेलेलं आहे किंवा यावर्षी अनेक स्पर्धेत भाग घेतलेला आहे, बक्षीसही मिळवलेलं आहे. एकंदरीत अशी आमच्या विद्यालयाची भरभराट चालू आहे आणि आम्ही सांस्कृतिक बरोबर धार्मिक क्षेत्रात किंवा दोन्ही गावात कोणत्याही स्पर्धा असल्या तरी विद्यालय सहभागी होते. तुमचं मांजरसुंब्याचं पाणी फाउंडेशन असो नाही तर डोंगरगणचं, आमच्या विद्यालयाचा मी अभिमानानं सांगत त्याच्यात तुमच्याबरोबर आमचासुद्धा सहभाग आहे. अतिशय चांगला सहभाग आहे. म्हणजे आम्ही तिथं खारीचा वाटा उचलतो. आत्ताही पण तुमची जी स्पर्धा झाली माझ्या मते शेतकरी समूह गट पाणी फाउंडेशनची, आमचं विद्यालय सक्रिय होतं. ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे कोणत्याही कामात आम्ही सक्रिय असतो. सामाजिक धार्मिक इथले जे झाडं लावलेले आहेत, वडाची झाडं जवळपास डोंगरगणमध्ये 500च्या आसपास झाडं आहेत, त्याच्यात पण आमचा सहभाग होता. गड मांजरसुंब्यात जी झाडं किंवा वृक्षारोपण केलं आहे त्याच्यात पण आमचा सहभाग आहे. सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रात शाळा सहभागी आहे. शाळेची प्रगतीसाठी आपणही आम्हाला मदत करावी एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपतो. सरकारी या गावचे सरपंच, त्या संस्थेचे सचिव आणि सर्वच मान्यवर, सर्वांचा परिचय नसल्यामुळे सर्वांचा नामोल्लेख मी घेऊ शकत नाही. परंतु आजच्या या कार्यक्रमासाठी या संस्थेचे अध्यक्ष माननीय जालिंदरजी कदम साहेब यांचा मला फोन आला 8 दिवसापूर्वी का तुम्ही कार्यक्रमासाठी येऊ शकता का. मला इतका चांगला कार्यक्रम असेल तर काय येणार नाही. त्यामुळं आणि दुसरे आमचे सहकारी शेळके सर यांनी आवर्जून पत्रिका पाठवली, त्यामुळं कार्यक्रमाला यावं लागलं. कार्यक्रम खूप व्यवस्था असतात. तसं पाहिलं तर माझं एक भाषण करण्याचं क्षेत्र नाही, माझं क्षेत्र कीर्तन, प्रवचन आणि कथा करणं. ह्या पण विद्यार्थी नोकरी करत असल्यामुळे विद्यार्थ्यांची जाणीव आणि त्यांचे कलागुणसुद्धा ओळखण्याची क्षमता तेवढी परमेश्वरानं मला अवगत केल्यामुळं फक्त जास्त वेळ बोलणार नाही. कारण आजचा जो मुलांना बक्षिसं मिळाली त्या सर्वांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो आणि ज्यांना बक्षिसं मिळाली नाही त्यांचं अभिनंदन तुमच्यापेक्षा जास्त करतो. कारण त्यांनी भविष्यात बक्षिसं मिळावी याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. आज या विद्यालयामध्ये येऊन आमचा सत्कार केला त्यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचं मी अभिनंदन करतो. सर्वांनी आम्हाला श्रीफळाबरोबर फेटा बांधला आणि त्याच्याबरोबर विशेष महत्त्व करून भगवद्गीता सप्रेम भेट दिली. सर्व व्यासपीठावरच्या लोकांना विनंती आहे ती भगवद्गीता सत्कार म्हणून नाही ती दिली, पण घरी गेल्यानंतर ती वाचा. कारण आमच्या कार्यक्रमामध्ये रिटायर झालेल्या लोकांना आम्ही भगवद्गीता द्यायचो, कारण त्यांनी आयुष्यभर नोकरी केलेली असते. कधी गीतेचा त्याचा बिलकुल संबंध नसतो, परंतु श्रीमद भगवद्गीतेवर एक नाव होतं की जशी आहे तशी. मग जशी आहे तशी म्हणजे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेली तशी. पण त्या शिक्षकाला 1 वर्षानंतर भेटल्यानंतर म्हणलं एखादा श्लोक वाचला का, गीतेमध्ये किती श्लोक आहेत. ते म्हणे सर म्हणलं वाचली का. तो म्हणे का नाही गीता जशी आहे तशी. म्हणलं जशी आहे तशीच दिलेली तुम्हाला, जशी श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेली तशी. ते म्हणे तसं नाही सांगत तुम्ही तुम्हाला की जशी तुम्ही दिली तशी कपाटामध्ये उभी करून ठेवली तशीच परत उलगडली नाही मी. म्हणजे प्रत्येकाने निदान किमान 1 श्लोक तरी वाचावा. कारण गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. पहिला श्लोक आहे धृतराष्ट्राचा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. नंतर संजयाचे 41 श्लोक आहेत, अर्जुनाचे 84 श्लोक आहेत आणि 700 श्लोकातून एवढे गेले, खाली किती उरले. गणित विषय आहे तुम्हाला, ठीक आहे. जरा बेरीज घरी गेल्यानंतर आणि उरलेले 574 श्लोक हे श्रीकृष्णाचे आहेत. म्हणून तुम्ही जो आजच्या ठिकाणी कार्यक्रम आहे सर्वांनी यश संपादन करा. शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षण घ्या. कारण शिक्षणाला वाघिणीचं दूध असं म्हटलेलं आहे. शिक्षण म्हणजे ज्ञानाचा 3रा डोळा असंही म्हटलेलं आहे. वाघिणीचं दूध का म्हटलंय, कारण वाघिणीचं दूध काढायला इतर भांडं चालत नाही. जर प्रयोग केला तर त्या भांड्याला छिद्र पडतं. ते वाघिणीचं दूध काढण्यासाठी सोन्याचं भांडं लागतं. तुम्ही सर्व सोन्याच्या भांड्यासारखे आहात, म्हणून शिक्षणाला महत्त्व द्या. कारण शिक्षण इतकं आणि जे तुम्ही या ठिकाणी शिकलात, जी मैत्री जपा, मैत्री जपण्याचं काम हे तुमचं आमचं आहे.
कारण मैत्रीतून खूप पुढे जाता येतं, सहकार्य करता येतं आणि जे शिक्षक शिकवतात ते ध्यानमग्न होऊन शिक्षण आत्मसात करावं एवढंच तुमचं काम आहे. कारण इथून पुढे जर या ठिकाणची मुलं जर भेटली तर कुणी कलेक्टर कुणी मामलेदार झालेलं मला भेटावं तर निश्चितच मी तुमचं अभिनंदन करीन. कारण मैत्री कशी असावी कशी नसावी एवढं तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण संपवणार आहे. मैत्री अशी असावी कारण मित्राला ठेच लागली तर दुसऱ्या मित्राच्या डोळ्यात पाणी यावं अशी मैत्री असावी. आणि मैत्री कशी असू नये कारण 2 विद्यार्थी होते, त्यांना एकदा शाळेच्या टायमिंगमध्ये यायला उशीर झाला आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापकासारखे कडक शिस्तीचे मुख्याध्यापक होते. त्यांनी एका विद्यार्थ्याला विचारलं की तुला उशीर का झाला बाबा? ते म्हणे सर माझ्या आईनं मला दिलेला 5 रुपयाचा ठोकळा होता आणि तो हरवला आणि तो शोधण्यासाठी माझा वेळ गेला. सर म्हणे ठीक आहे, पण दुसऱ्या मित्राला विचारलं तुला का उशीर झाला? म्हणे सर याचा ठोकळा हरवला, तो ठोकळा शोधत होता पण मी त्या 5 रुपयाच्या ठोकळ्यावर पाय देऊन उभा होतो त्याच्यामुळं मला शाळेत यायला उशीर झाला. अशी मैत्रीण असावी. लक्षात आलं? आणि शिक्षण जसं एकलव्याला शिक्षण द्रोणाचार्याने नाकारलं पण त्यांनी गुरुचा पुतळा करून शिक्षण घेतलं आणि धनुर्विद्येत तो इतका श्रेष्ठ झाला की आवाजाचा तो लक्ष्यभेद करायचा. तर मला असं वाटत नाही की तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्हाला एखाद्या शिक्षकाचा पुतळा करावा लागेल. कारण जिवंत शिक्षक तुमच्या समोर असतानाही जर तुम्हाला समजत नसेल तर मग ती तुमच्या आमच्यासारखीची लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून जे तुम्हाला आत्मसात करता येईल तेवढं करा. आणि आणखीन जाता जाता एक सांगतो की एक विद्यार्थी एका गुरुजीकडे शिकाव्यासाठी ठेवला होता आणि त्या पालकांनी सांगितलं की याला बासरी शिकवा. त्या गुरुजी फी घ्यायचे आणि त्याला बासरी शिकायची पण तो विद्यार्थी काय बासरी वादन शिकाना. त्याच्या पालकांना सांगितलं तुम्ही फी देता सगळं करता पण याला खूप प्रयत्न केला पण हा काय शिकत नाही. शेवटी त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी आणि गुरुजींनी त्याचे हातपाय धरले बांधले आणि दाबून त्याच्या तोंडामध्ये बासरी कोंबली आणि मग त्यांनी सांगितलं की आता वाजवशील की नाही. पण तो विद्यार्थी काय म्हटला तुम्ही मग बासरी माझ्या तोंडामध्ये कोंबली पण फुंकायची केव्हा ही माझ्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे शिक्षकानं तुम्हाला किती जीव तोडून शिकवलं तर शिकायचं कसं आणि काय हे तुमच्या हातामध्ये आहे. तेव्हा ज्या सर्व विद्यार्थ्यांना भावी काळात यश संपादन करो यासाठी मी शुभेच्छा देतो. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं या विद्यालयाचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द जे आहेत ते तोडके मोडके ते संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमानिमित्त जैन धर्माचे मंदिर मार्गी गुरु साहेब या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. आदरणीय व्यासपीठ या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि तुम्ही सर्व विद्यार्थी आज बऱ्याच जणांना या ठिकाणी पारितोषिकं मिळालेली आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते आपल्याला पारितोषिक दिलेली आहेत. या मान्यवरांचा आमच्या सर्वांचाच या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्याबद्दल मी विद्यालयाचे सर्व सहकारी जे असतील मुख्याध्यापक व इतर सहकारी यांचे मी आभार मानतो. आणि आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहेच आहे, मैत्रीबद्दलही सांगितलेलं आहेच आहे. मी जाता जाता फक्त एवढं सांगेल पारितोषिक पात्र जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देईल. इतरांनीही प्रयत्न करावे आणि त्या प्रयत्न करताच एकच सांगेल की यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, बुद्धिवंत व्हा, नशिबाने साथ दिली तर धनवंत व्हा आणि धनवंत जर झाले तर या विद्यालयाला विसरू नका, या विद्यालयाला विसरू नका. आता आणखी काही की कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं तर सरळ सांगा की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं आणि जे मिळालं ते देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं, ते देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं. आता काहींना बक्षिसं मिळाली, काहींना बक्षिसं मिळाली नाही. मग याच्याकरता काहींचे प्रयत्न जे ते प्रयत्न कमी पडले. मग त्याकरता मी असं म्हणेन की स्वतःला जिंकायचं असेल तर डोक्याचा उपयोग करा, स्वतःला जिंकायचं असेल तर डोक्याचा उपयोग करा. पण इतरांना जिंकायचं असेल तर आपल्या हृदयाचा वापर करा, इतरांना जिंकायचं असेल तर आपल्या हृदयाचा वापर करा. आता वेळेचं महत्त्व जे आहे ते वेळेचं महत्त्व आपल्याला नीट लक्षात ठेवलं पाहिजे
की कोणतीही गोष्ट ही वेळेवरच व्हायला पाहिजे. वेळ सोडून आपलं असं या जगात कुणी नाही. वेळ सोडून या जगात आपलं असं कुणीही नाही. वेळ चांगली असेल तर सगळेच आपले असतात. वेळ चांगली असेल तर सगळेच आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात, आपले पण परके होतात. कधी कधी यश मिळत नाही. हे मी आत्ताच सांगितलं की प्रत्येकालाच बक्षीस देणं काही शक्य होत नाही. काही ठराविक क्रमांक जे असतात त्या क्रमांकालाच बक्षिसं मिळतात, बाकीचे बक्षिसं मिळू शकत नाही. मग समजा आयुष्यात आपण एखाद्या गोष्टीत हरलो, समजा आयुष्यात आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर भावना जितकी दुर्दैवी असते, आपल्याला वाईट वाटतं. भावना जितकी दुर्दैवी असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणे ही भावना जास्त भयंकर असते. म्हणून प्रयत्न करीत राहा, प्रयत्न करीत राहा. काय होतं, काही वेळेस असं होतं की आपल्याला हे यश मिळणारच नाही म्हणून आपण प्रयत्न सोडून देतो. तर तसं न करता हे प्रयत्न करीतच राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शेवटी असं म्हणेन की या जगात मानाने जगायचे असेल तर लोकांपुढे हात जोडू नका. या जगात मानाने जगायचे असेल तर लोकांपुढे हात जोडू नका. मेहनत व परिश्रम करायला शिका. यश सदैव तुमच्या बरोबरच असेल, यश सदैव तुमच्या बरोबरच असेल. व लोक नेहमी यशस्वी लोकांच्या बरोबरच असतात. लोक नेहमी यशस्वी लोकांच्या बरोबरच असतात. धन्यवाद. रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठान संचलित गणपतराव पाटील मते प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि या विद्यालयाच्या प्रसंगी या विद्यालयामध्ये आज वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट मात्र नक्की माझ्या दृष्टीने अवघड झाली की एखाद्या महापुरुषानंतर, साधू संतांनंतर मला भाषण करायची वेळ आली. कारण साधू संतांच्या शब्दानंतर आपण काय बोलावं, तर नांगरलेल्या शेतातून ठेचाळत अडखळत चाललेल्या एखाद्या निरागस बालकाप्रमाणे आता माझी अवस्था झाली. कारण साधू संतांची वाणी आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेली त्यांची उपस्थिती ही आपल्या विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी काहीच भाषण करणार नाही, परंतु या ठिकाणी जे उपस्थित बंधू आहेत त्यांचा नामोल्लेख करतो. या ठिकाणी या संस्थेचे तरुण सचिव महेश शेठ भराडिया, त्याचबरोबर सोनगावच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पन्हाळे सर, त्याचबरोबर गडमांजर सुंब्याच्या महिला सरपंच मंगलताई कदम, त्याचबरोबर या संस्थेच्या सदस्य मंगलताई जालिंदर कदम, मांजरसुंब्याच्या सोसायटीचे व्हाईस चेअरमन इंद्रबांजी कदम, त्याचबरोबर चेअरमन सोसायटी डोंगरगंजचे बबनांना पटारे, त्याचबरोबर भाऊ कदम, पप्पू कदम, पप्पू उर्फ देवीदास कदम, अशोक सान्ने ग्रामपंचायत सदस्य, या विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा नगर तालुक्या मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक यशवंतराव बुतकर सर, या विद्यालयातील सर्व अध्यापक अध्यापिका, त्याचबरोबर शिक्षकेतर बंधू आणि या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले या डोंगरगण गावचे सर्व सन्माननीय ग्रामस्थ, या मुलांच्या सगळ्या आया बहिणी ज्यांचं कौतुक पाहण्यासाठी त्या उपस्थित राहिल्यात. आणि हा सगळा आपला कार्यक्रम उद्या दूरदर्शनवर दाखवण्यासाठी आणि अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झालेलं चॅनल म्हणजे नगर संघर्ष न्यूजचे संचालक सागरजी दुस्सल आणि व्यासपीठावरील सर्व जैन समाजाचे या साधू संतांची सेवा करण्यासाठी आलेले सर्व सेवक, मी या ठिकाणी एवढेच दोनच वाक्य बोलणार आहे की जे मुलं बक्षीस मिळाले त्यांनी एकदा वर हात करा. तुम्हाला आम्हा सर्वांच्या वतीनं, आमच्या श्रीराम विद्यालय पिंपळगावच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. हात खाली करा.
आता ज्यांना बक्षीस मिळालं नाही अशा बहुसंख्य आता लोकांनी हातवर करा. धन्यवाद. हात खाली करा. तुमच्यासाठी एक संदेश सांगतो की या देशाचे माजी राष्ट्रपती ज्यांच्यामुळं त्या राष्ट्रपती पदाला शोभा प्राप्त झाली असे प्रमुख शास्त्रज्ञ आणि या देशाचे राष्ट्रपती, नाव सांगता येईल का? शास्त्रज्ञ आणि या देशाचे माजी राष्ट्रपती, अब्दुल कलाम. त्यांना मिसाईल मॅन असंही म्हणायचो. यस, एकदम बरोबर, डॉक्टर अब्दुल कलाम. तर या कलाम सरांना जेव्हा ते डेहराडूनला गेले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेसाठी, कारण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती, भक्ताला भोजन मिळावं आणि देवाला नैवेद्य मिळावा म्हणून नोकरी करणं अगत्याचं होतं. म्हणून त्यांनी नोकरी करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये ते गेले, परंतु त्यांचं सिलेक्शन झालं नाही. जसं आज बहुसंख्य मुलांचं सिलेक्शन झालं नाही, त्यांना गुणवत्ता प्राप्त करता आली नाही, त्यांच्याकडून कौशल्य घडलं नाही. पण या ठिकाणी माजी राष्ट्रपतींच्या बाबतीत असं घडलं की जेव्हा ते विमनस्क मनस्थितीमध्ये त्या नदीच्या तीरावरती एरझारा घालत होते तेव्हा त्या मठातले स्वामी आले आणि त्यांची नाराजी पाहून यांना एवढंच म्हणाले की आपण खूप तळमळत आहात, जरी आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं नसलं तरी आपल्या हातून भविष्यात मोठं तरी काहीतरी घडायचं आहे. आणि मग ते या देशाचे कोण झाले? शास्त्रज्ञ झाले, राष्ट्रपती झाले, जगभर मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख झाली. राहिलेल्या मुलांमध्ये ज्यांना बक्षिसं मिळाली नाहीत त्यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. आता राहिलेले मुलं माझ्यासाठी नक्की टाळ्या वाजवतील. हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या विद्यालयाच्या सर्व बंधूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठान डोंगरगण संचलित गणपतराव मते पाटील विद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमानिमित्त आज आपणाला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभले असे सोनगाव सातरे पंचक्रोशीचे सुपुत्र सन्माननीय उमेश शेठजी पन्हाळे, त्याचप्रमाणे पिंपळगाव श्रीराम विद्यालयचे प्राचार्य श्री पवार सर, ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे उभे आहोत असे आमचे वडील जवाहरलालजी भराडिया, वांबोरी गावचे सन्माननीय श्री जुगलकिशोरजी राठी सर, आमचे अशोक शेठजी पंचारिया, आमचे गुरुवर्य ज्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो असे सन्माननीय गांधी सर, सन्माननीय मुनोद सर, या गावचे सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रवानजी देवा, मांजरसुंबा गावच्या प्रथम नागरिक मंगलताई कदम, या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि आदर्श गाव मांजरसुंब्याचे आणि आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे असं जालिंदरजी कदम साहेब यांचं मी आपल्या विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित खान सर, अशोकजी चांदणे, इंद्रवानजी देवा, बबनरावजी पटारे, टेकाळे सर, या आपल्या वांबुरीच्या आदर्श नागरिका आणि समाजसेविका आदरणीय अचलाताई जव्हर, मनालीताई भराडिया, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय आपले मुख्याध्यापक यशवंतजी बुतकर सर, सर्व शिक्षकगण, तसंच आपले सर्व पत्रकार मित्र, नगरश संघर्ष न्यूजचे सागरजी दुस्सल सर आणि सर्व सेवकवृंद, त्याचप्रमाणे पालक आणि विद्यार्थी मित्रांचे, आजी माजी विद्यार्थी मित्रांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो.
वार्षिक स्नेह संमेलन तसं खरं वास्तविक पाहिलं तर आपण 2 दिवसीय ठेवत असतो, परंतु वेळेच्या अभावामुळे आणि थोडा उशीर झाल्यामुळे पुढच्या 10वीचे पेपर असल्याच्या सर्व नियोजनामुळे आपण यावर्षी प्रथमतः 1 दिवसीयच कार्यक्रम आपण सर्व या ठिकाणी अरेंजमेंट केली. त्यानिमित्ताने थोडी आज सगळ्यांची धावपळ झालेली आहे आणि धावपळ होणार पण आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, आजचा हा आपला सुवर्ण योग असा म्हणावा लागेल आपल्या विद्यालयासाठी. कारण असं म्हटलं जातं, साधू संत येता घरी तोची दिवाळी दसरा. आज आपल्या विद्यालयामध्ये आदरणीय आचार्य राज पुण्यश्वरीश्वर महाराज साहेब या ठिकाणी आलेत. त्यांच्या चरणस्पर्शाने आज आपली ही विद्यालयाची भूमी तर पवित्रच झाली आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करून आपल्याला आशीर्वाद दिला, सर्वांना आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आभार मानतो. जास्त वेळ तर काय बोलण्यासारखं नाही आहे, परंतु पवार सर, आपल्याला तर आमच्या विद्यालयाची सर्व ॲक्टिव्हिटी माहितीच आहे. गेल्या 5-7 वर्षामध्ये, मागच्या 2 वर्षामध्ये कोविडसारखा भयंकर महामारीमध्ये देखील आपण या ठिकाणी अनेक कोविड सेंटरसारखा उपक्रम आदरणीय जालिंदरजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला. त्यानंतर या ठिकाणी कुठेतरी आपलं पुनर्जीवन परत सुरळीत चालू झालं, विद्यालय सुरू झाले. त्या 2 वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. हे फक्त आपल्याच परिसरातील नाही तर संपूर्ण भारतवर्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. परंतु विद्यार्थ्यांनी अतिशय यापुढे देखील चांगले प्रयत्न करून ते निश्चितच ही भरीव जी नुकसान झालेली आहे ती भरून काढतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वेळ खूप होत चाललेला आहे, सांस्कृतिक कार्यक्रम देखील पुढे आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष साहेब देखील या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील. आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संमेलनानिमित्त सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, गावातील सर्व पालक वर्ग तसेच सन्माननीय व्यासपीठ या सर्वांचं मी गणपतराव मते पाटील विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. आमच्या संस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय बर्डे शेठजींनी या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळं मी ह्या विषयावर काही बोलणार नाही. फक्त मी या ठिकाणी आलेल्या सर्व पालक वर्गांचे, डोंगरगण असेल, मांजरसुंबा असेल, सर्व ग्रामस्थाचे तसेच सन्माननीय व्यासपीठ, डोंगरांचे सरपंच असतील, मांजरसुंब्याचे सरपंच असतील, अशा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. दोन्ही विद्यालयाचं स्नेह संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्नेह संमेलनाबरोबरच आज आपल्या विद्यालयात जवळपास 42 जैन साधू साध्वी आलेले आहेत. थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्या मुलांना आशीर्वाद पण दिलेला आहे. शेठजींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलाच होता, साधू संत येती तोची दिवाळी दसरा. आपलं विद्यालय अनेक साधूंची सेवा करते, अनेक सामाजिक धार्मिक कार्यात सुद्धा आम्ही सहभागी असतो. आज या ठिकाणी परमपूज्य आचार्य भगवंत राजपुष्प सुरी महाराज सारंद यांच्या नेतृत्वाखाली 12 जैन साधू आणि 30 साध्वीजी या ठिकाणी मुक्कामास आहे. या ठिकाणी त्यांनी शाळेचा माहोल पाहून शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 257 माध्यमिकचे आणि 81 प्रायमरीचे विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी कंपास पेटीतील साहित्य आणि कंपास पेटी आपल्या विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना दिलेले आहे. जैन साधू साध्वी महाराज सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांनी दिलं म्हणजे आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला दिलेलं आहे. आपण
उद्या त्याचा स्वीकार तुम्ही सगळ्यांनी करायचाच आहे. पण या सगळ्या पालकांच्या समोर हे आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे एवढंच सांगायचं. आणि हे आशीर्वाद रूपी बॉक्स संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी श्री अध्यक्ष जालिंदर कदम साहेब आणि सेक्रेटरी श्री महेश शेठ भराडिया यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करतो. विद्या विकास प्रतिष्ठान डोंगरगण संचलित गणपतराव मते पाटील विद्यालय च्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात. त्याचप्रमाणे आपल्या शाळेतल्या छोट्या छोट्या चिमुकल्याप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि आपल्या कलागुणांची या ठिकाणी सादरीकरण केलं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आणि आपल्या शाळेच्या वतीने या सर्वांचं त्यांच्या गुणांचं विशेष कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आता वेळ खूप झालेला आहे. शेवटचे 1 किंवा 2 गाणे राहिलेले आहेत. तर सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झाला त्याबद्दल आपले सर्वांचे पुनश्च एकदा संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी अक्षय कदम, डॉक्टर जगदीश भराडिया, मंगलताई कदम, जागृतीताई भराडिया, मणालीताई भराडिया, वैशालीताई मते, संतोष पठारे, इंद्रभान कदम, बबनराव पठारे, रामदास भूतकर, राधिका प्रभुणे, मच्छिंद्र झिने यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिकच्या मुख्याध्यापिका स्वाती हरदे व माध्यमिकचे मुख्याध्यापक यशवंत भूतकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर संस्थेचे सचिव महेश भराडिया यांनी सर्वांचे आभार मानले. 10वीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील हे शेवटचे दिवस असल्याने त्यांच्या मागणीवरून शेवटी त्यांच्यासाठी एक नृत्य ठेवण्यात आले होते. यावेळी 10वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. जागतिक महिला दिन लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर. चष्मा नको, आता चष्मा घालवा कायमचा. कॉन्टुरा व्हिजन मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत. दिनांक 11 आणि 12 मार्च 2023. नाव नोंदणी आवश्यक. डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा. वर्धमान माणिक चौक अहमदनगर. संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.